महाराष्ट्र, मी मृण्मयी देशपांडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते झी युवाच्या या सुरांनी सजलेल्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे युवा सिंगर एक नंबर। संपूर्ण महाराष्ट्रात धडाक्यात सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा। कलेची देवता असलेल्या गणपतीला वंदन करून सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला। आणि सगळ्यात आधी स्वागत करूया आपल्या जबरदस्त जजेसचं, वर्सेटाईल वैभव मांगले आणि सुरसम्राज्ञी सावनी शेंडे। आपल्या कार्यक्रमाची जान असलेल्या वाद्यवृंदाचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत झालं पाहिजे। आणि आपल्या कार्यक्रमाची शान असलेले आपले स्पर्धक, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या पॉवरफुल 15 स्पर्धकांचं। मंडळी, घराघरात गणपती बसलेले आहेत। गणपती ही कलेची देवता आहे आणि म्हणूनच आज या कलेच्या देवतेला सुरांचा नैवेद्य अर्पण करायला मी मंचावर आमंत्रित करतेय आपल्या कार्यक्रमाच्या परीक्षक सुरसम्राज्ञी सावनी शेंडे यांना। वाह, गपसा गणपत विघ्न हरण गजानन गणपत विघ्न हरण गजानन गणपत विघ्न हरण गजानन विराजत चंद्रमा भान गणपत विघ्न हरण अष्टसिद्ध नवनीत मूषक वाहन अष्टसिद्ध नवनीत मूषक वाहन विद्यावंत ज्ञान विशाल गणपत विघ्न हरण गजानन गणपत विघ्न हरण विघ्न हरण विघ्न हरण। स्वरूप मधुर गावात है कोणी सुजान पाणी सानी पगरे सा गर पागनी पसानी रे तान तिरकड दान दान तिरकड तान तान तिरकड दान दान दे रे न तरी da
सुंदर, केवळ अप्रतिम. थँक्यू. गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आणि सावनी, मी तुझे मनापासून आभार मानते आपल्या आजच्या कार्यक्रमाची इतकी सुंदर सुरुवात केल्याबद्दल. आणि अविनाश दादा, तुझे सुद्धा मनापासून आभार मानते, इतकी म्हणजे तुम्हा सगळ्यांचेच आभार मानते इतकी सुंदर साथ संगत केल्याबद्दल. थँक्यू सो मच. तू बसू शकतेस. थँक्यू सो मच. मंडळी, तुम्ही कधी मिसळीवर ताव मारणारी आजीबाई बघितली आहेत? ओके. तुम्ही कधी वांग्याचा भरीत बघून पळून जाणारी आजीबाई बघितली आहे? नाही. शाळेच्या ड्रेसमध्ये 2 चिंग्या बांधून बोबड्या बोलांचं गाणं गाणारी आजीबाई बघितली आहेत? नसेलच पाहिली, कारण अख्ख्या जगात अशी फक्त एकच आजीबाई आहे. आता ती इथे गाणं गायला येणार आहे, तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या युवा मंचावरच्या आजीबाईंचं. येते नाशिकची छोटी आजीबाई राधिका पवार. राधिका. हा राधिका, खूप गोड दिसतेस तू. आणि किती ठसकेबाज, किती मस्त. आणि मागच्या वेळी सांगितल्यासारखं सुरांकडे नीट लक्ष दिलंयस. खूप मजा आली आम्हाला. आणि ते पहिल्या अंतऱ्यात धनी कुठे गेले होते तुझे? मला ठिकाण कळलं नाही. ते धनी कुठे गेले होते? बारंडोलीला. कशा? धनी माझा गेला बारंडोलीला. अच्छा. ते खूप गोड होतं. जे काय सगळं सादरीकरण होतं ना, अप्रतिम. गोंडस. तिच्या तोंडूनच ऐकताना इतकं हसू येतं. धनी माझा गेला बारंडोलीला. वैभव, हा फोर्स गाण्यामध्ये पाहिजे. फार सुंदर गायलीस तू बेटा.
आणि सुराला चिकटून छान आणि भन्नाट धमाल आली. थँक्यू. वा, तुला कोळी डान्स येतो करता? हो, थोडा थोडा येतो. मग प्लीज मग प्लीज कर थोडा ना. थोडा या गाण्यावरती आम्हाला करून दाखव ना. चला मग होऊन जाऊ दे. हा, एक बेर आई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्ह्यावरी. क्या बात आहे. अरे यार काय कमाल आहे ही पोरगी. सिरियसली तुला ऍक्टिंग येते, तुला गाणं येतं, तुला डान्स येतो, सगळी लक्षणं आहेत हिरोईनची तुझ्यात. ए, नक्की कशात करिअर करायचं तुला? डान्स मध्ये करायचंय, गाण्यात करायचंय का ऍक्टिंग मध्ये करायचंय? काय मनात काय आहे तुझ्या? जमलं तर तिघांमध्ये करेल. स्मार्ट पोरगी. त्या तिन्ही गोष्टींचा छान रियाज कर. हो. ऑल द बेस्ट. थँक्यू. वा. आता या मंचावर आपला लाडका सिम्बा येणार आहे. हा सिम्बा डरकाळ्या फोडणारा नाहीये, उगाच कोणाला चोप देणारा नाहीये. तर आता येणारा सिम्बा हा अत्यंत सुरेल आहे आणि त्याच्या सुरांवर आता तो सगळ्यांना ताल धरायला लावणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सिमरन, येस सर. जवळपास ना 80% गाणं बेसूर झालं. 80%. इतकी सोपी चाल असताना सुद्धा ते इतकं कसं काय बेसूर होऊ शकतं गाणं? मग लता दिदीनं जेव्हा विचारलं कुणीतरी मूर्खासारखा एक प्रश्न की तुमच्या गाण्यात एक्सप्रेशन कसं येतं, तर त्या म्हणाल्या की सुरात गायलं की येतं एक्सप्रेशन. तो सूरच तुझा 80% नव्हता. तर मला फार आनंद नाही झालाय तुझं हे गाणं ऐकून. पुढच्या वेळेस मात्र तुला फार जोरदार तयारी करावी लागेल. ऑल द बेस्ट. थँक्यू. वैभव म्हणला तसं बऱ्याच ठिकाणी सुराला हल्लं ग. आज हे हिंदी गाणं निवडलंस ना, मग त्या भाषेचं होऊन जावं लागतं आपल्याला. आज लताबाई, आशाबाईंचं हे मला असं वाटतं खूप मोठा प्लस पॉईंट जो आपण सगळ्यांनी घेण्यासारखा आहे की ज्या भाषेचं गाणं आहे मग तो हिंदीचा लहजाच कुठे आला नाही आणि सूर त्याच्यावर प्लीज काम कर. हां, ऑल द बेस्ट. थँक्यू. त्या सुद्धा इकडे बाबूजी पण आलेले आहेत ना? येस. कुठे आहेत बाबूजी? काका, मला तुम्हाला थोडे प्रश्न विचारायचे आहेत, पण मी तुम्हाला स्टेजवर येण्याची विनंती करते. ओके ओके.
काका खूप स्वागत आहे तुमचं या मंचावरती. आम्हाला सगळ्यांना ना डे 1 पासून एक प्रश्न पडलेला आहे. याचं कारण म्हणजे सिमरनचं नाव ऐकल्यानंतर आम्हाला डीडीएलजेचीच सतत आठवण येत होती. तर काही मोठा हात आहे का डीडीएलजे या सिनेमाचा सिमरनच्या नावापाठीमागे? येस, काय काय आहे story? 1995 साली हा डीडीएलचे पिक्चर रिलीज झाला. हा, मी आणि माझी मिसेस पिक्चर पाहायला गेलो. हा. खरं तर सिमरन नाव इतकं मला छान वाटलं. मी 7 ते 8 वेळा हा पिक्चर पाहिलेला आहे. तर मी ठरवलं की आपल्याला जर मुलगी झाली पहिल्यांदा तर तिचं नाव आपण सिमरन ठेवायचं. वा, म्हणून मी हे सिमरन नाव ठेवलं. आणि एक सर मी गोष्ट सांगू का? हा, सांगा ना सर. मी ठरवलं होतं की पहिली जर मुलगी मला झाली तर मी 2 किलो पेढे लगेच वाटणार. मी पण 2च किलोवर काय होतं? सुरुवातीला वाटले, लगेच झाल्यानंतर नाही, वाटले 2च भरपूर. किलो का? ते असं म्हणतात ना की मुलगा झाल्यानंतर पेढे वाटतात, मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलबी वाटतात. तर मला कौतुक करावं असं Yes, वाटतं yes. की तुम्हाला मुलगी झाली पण तुम्ही हा भेदभाव मनामध्ये नाही, न अजिबात आणता नाही. किंवा जो आहे समाजामध्ये रुजलेला त्यालाच छेद देण्याचा प्रयत्न केलात. वा, तुमच्यासारखे वडील you, प्रत्येकाला thank you. मिळाले पाहिजेत. कारण इतक्या छान तिच्या सांगीतिक प्रवासामध्ये सुद्धा खर्चांचा खूप मोठा वाटा Thank आहे you. आणि डीडीएलजेचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. हो हो हो. तर मला वाटतं ना बाबूजी आहेत, सिमरन आहे, हा, शाहरुखही आपण तयार करू शकतो. तर मला वाटतं आपण तो सिक्वेन्स झाला पाहिजे. बाबूजी तर सेम माझ्यासारखेच आहेत जवळपास. येस येस. पूर्ण माझा पूर्ण लाडू आहे, त्यांचा चिवड्यात लाडू आहे. तर सिमरन आहे आणि शाहरुख. मला वाटतं तू 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 उभा राहा तू. हा, तू ये ये. आणि हा फक्त आपण सीन करायचंय आता. यातलं मनावर काही घ्यायचं नाहीये. हा? तू बघितलास डीडीएलजी? त्यातला सीन माहितीये ट्रेन मधला? हो सर, माहिती आहे. हा, चला करा. हा, झाली, तयारी झाली, पोझिशन घेतल्या. बाबूजी प्लीज 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 बाबूजी छोड़ दो. बाबूजी प्लीज. जा सिमरन, जा जा. बाबूजी प्लीज. बाबूजी प्लीज. राज है मेरी जिंदगी. बाबूजी प्लीज. शाहरुख हसू नको, हसू नको. बाबूजी प्लीज. जा सिमरन, जा. जा जा. इस लड़के से ज्यादा तुम्हारा कोई और प्यार नहीं कर सकता. जा. क्या क्या? अब ले जा तुम्हारी जिंदगी की और बन जा युवा सिंगर 1 नंबर. आणि बाबूजी आणि सिमरन पंजे लढवतात असं वाटत. पण वा, काय किती गोड आहात तुम्ही. मग आता Thank you. गाण्याबरोबर ऍक्टिंग सुद्धा. काका हिचं जाऊ दे, तुम्ही ऍक्टिंग सिरियसली घ्या असं मला ओके ओके. ओके ओके म्हणाले ते. ओके ओके म्हणाले ते. नाही, भरपूर मजा आली. सो ऑल द बेस्ट पुढच्या सगळ्या प्रवासासाठी. तू you. बसू शकते. मंडळी, गणेशोत्सव चालू आहे आणि अजय अतुलचं गाणं झालं नाही असं होणं शक्य नाही. तब्बल 100 ढोल आणि साधारण 20-25 तासांच्या दणकेबाज सालामध्ये असलेलं एक जबरदस्त गाणं आता या मंचावर सादर होणार आहे. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण जगातल्या गणेश भक्तांच्या गळ्यातलं ताईत असलेलं गाणं सादर करायला येतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया नाशिकच्या जगदीश चव्हाणचं. हे देवा तुझ्या दारी
जन्म जाई वाया ये देवा दिली हाक उद्धार कराया आबाळाची छाया तुझी समिंदराची माया मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी गणपती बाप्पा मोरया म्हणजे आमच्या सगळ्यांचा गणपती उत्सव खऱ्या अर्थाने आज या मंचावरती साजरा झाला. तुम्ही दोघंही इकडूनच बोला की काय सांगाल. म्हणजे जगदीश, काय बोलू मी, अप्रतिम. तुझी सगळी तळमळ, तुझी आराधना, तुझी भक्ती एकत्रपणे गणरायाला तर पोचलीच, आम्हाला सुद्धा पोचली, प्रेक्षकांना सुद्धा पोचली ना. सूर अर्पण केलेस आज खऱ्या अर्थाने असं मला वाटतं. Seriously. आणि काय त्या जागा रे, किती सुंदर घेतल्यास तू. दा रा 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 रा. इतक्या हळूवार जागा आहे आणि त्याचबरोबर एकीकडे आक्रमकता पण या गाण्यात आहे. Exactly. तर ते सगळं एकत्रित पोचलं. खूप सुंदर, खूप सुंदर. खूप आशीर्वाद. वा वा वा. जगदीश, मी तुला आधी सांगितलं होतं की मी तुझा फॅन आहे आणि मी आता पुन्हा या तुझ्या गाण्याने फॅन झालेलो आहे. तुझा आवाज म्हणजे मला असं खरंच वाटलं, हे जर अजय अतुलनी गाणं ऐकलं तर मला वाटतं त्यांना सुद्धा आमच्या इतकाच आनंद होईल. आणि मला असं वाटतं की तू एवढी तयारी कर, म्हणजे तुझ्यात पूर्ण क्षमता आहे. अजय अतुलनी तुला एक संधी दिली पाहिजे असं मला वाटतं. आणि जगदीश फार अप्रतिम गायलास तू, म्हणून आम्ही दोघे जण इथे आलो. थँक्यू. वा वा वा. ऑल द बेस्ट. थँक्यू. मला आता असं वाटतंय की तुझ्या खात्यामध्ये जे 20,000 रुपये आहेत ते 40,000 किंवा त्याच्याही पेक्षा जास्त होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. मी परफॉर्मर ऑफ द वीक हा बनू शकतो कदाचित. तर काय करशील रे त्या पैशांचं? समजा हे पैसे आपल्याला असे काढून घेता येत नाही, हे सगळ्या रसिकांना माहितीये. ते स्पर्धेच्या शेवटीच त्याचा हिशोब होणार आहे, हेही सगळ्यांना माहितीये. पण चल, मी आता असं म्हणलं की ते तुला पैसे काढून घेता येतील, तर तू त्या पैशांचं काय करशील किंवा कोणाकडे देशील? मी ते पैसे माझ्याकडे न ठेवता माझ्या वडिलांकडे देईल. वडिलांकडे देऊन टाकशील? हो तू कायम असंच करतोस? हो ताई, मी पहिल्यापासून जेव्हापासून मला कळायला लागले की कृपया कशाला म्हणतात, मी माझ्याकडे कधीच पैसे ठेवले नाही, माझ्या वडिलांकडे देतो. सगळे पैसे वडिलांकडे देऊन टाकतोस तू. जगदीश, अगदी सुरुवातीला जेव्हा आपला ऑडिशनचा राऊंड होता तेव्हा तू असं म्हटला होतास की तू एका आश्रमामध्ये राहतोस. हो ताई. आणि तुझे वडील कुठे असतात? आणि माझे वडील आलेले आहेत ताई इथं. आलेत बाबा इकडे? हो. कुठे आहेत?
नमस्कार काका. नमस्कार. मी तुम्हाला स्टेजवर येण्याचीच विनंती करते. काका, या मंचावरती तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि खरंच तुमच्या पोटी हिरा जन्माला आलेला आहे. इतका सुंदर आवाज आहे या मुलाचा. आता हा मला म्हटला की पैसे मिळाल्या क्षणी हे सगळे पैसे तुम्हाला देऊन टाकतो. मग काय तुम्ही त्याला खर्चाला थोडे थोडे पैसे काढून देता का? काय इक्वेशन आहे तुमचं? तो लहानपणापासून जेव्हापासून पहिलीत असताना लहान होता त्यावेळेस अशा 2-4 गवळणी म्हणायचा, हा अभंग म्हणायचा. हा मग लोकांना आवाज बाल असल्यामुळे लोकांना आवडायचं. त्याच्यामुळे लोक त्याला घेऊन जायचे. जेवढे पैसे मिळाले तेवढे तो माझ्याकडे आणून द्यायचा. 1 रुपया आजपर्यंत 6 वर्ष झाली टॅक्सी ड्रायव्हर आहे. जगदीशचा मोठा भाऊ. वडिलांना आता आनंद असून निघतंय, त्यांना जरा बीपीचा प्रॉब्लेम आहे. त्यांना असं काही असलं की मग त्यांना हर्ष होतो आणि मग असा प्रॉब्लेम येतो. तर मी सांगतो की जगदीश हा लहानपणापासून जेवढे पण पैसे जगदीशने आजपर्यंत कमवले ते पूर्ण माझ्या वडिलांना दिले, एकदम अगदी लहानपणापासून. आणि जगदीश आमच्यापासून 7 वर्षापासून लांब राहतो. माझं लग्न झाल्यानंतर घरात जागा नव्हती राहायला, माझी मिसेस आली, त्याच्यानंतर बरेच छोटंसं घर आहे आमचं. आणि मला हे 2 भाऊ आहे, याच्यापेक्षाही अजून एक मोठा आहे. ते 7 वर्षापासून आमच्यापासून लांब राहतात. फक्त अगदी घर नसल्यामुळं एक छोटंसं पत्र्याचं घर आहे, त्यामुळे जगदीशला असं वाटतं की नको घरात प्रॉब्लेम यायला, त्यामुळे तो 7 वर्षापासून आमच्यापासून लांब राहतोय. जगदीश, मला असं वाटतं की ज्या पद्धतीने गातोयस या स्पर्धेमध्ये विजेता सुद्धा ठरू शकतोस. आणि ही जी काही रक्कम तुला मिळणार आहे त्या रकमेतून काय मिळेल? स्वतःचं एक छोटंसं घर घेशील आणि फॅमिलीला एकत्र आणशील. काय तुझं स्वप्न आहे? नक्कीच आहे. मला असं वाटतं की आम्ही तिघेही भाऊ सगळे एकत्र राहायला पाहिजे. माझं स्वतःचं स्वप्न आहे की माझ्या वडिलांना आणि माझ्या आईला एका मी मोठ्या घरात झोपाळ्यावर जेव्हा ते झोका घेतील ते मला बघायचं. माझं तेवढं स्वप्न आहे, बाकी काहीच नाही. वा वा वा. जगदीश, ज्या बाप्पाची आरती तू केलीस किंवा ज्या बाप्पासाठी तू गाणं गायलंस याचा आशीर्वाद कायम तुझ्या डोक्यावरती राहील याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. काका, तुम्हाला सुद्धा खूप धन्यवाद. दादा, तुम्ही सुद्धा इथे आलात, त्याला सपोर्ट करताय तुम्ही दोघंही एवढा चांगला, त्याबद्दल तुमचे सुद्धा आम्ही सगळेजण मनापासून आभार मानतो. तुम्ही बसू शकता. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कविवर्य झाळकोबा झांजुर्डेकर हे दर आठवड्याला एक काव्य रचतात. नाही, हो, म्हणजे शॉर्ट फॉर्म गोडच आहे त्यांचा तो. तर वैभव, जोपर्यंत तू नीट दाद देत नाही तोपर्यंत झाळकोबा कविता करतच राहतील असा विडाच त्यांनी उचललेला आहे. या आठवड्याला ते म्हणतायत, सुरांच्या डोहात 2 नावाडी. काय सुंदर लिहितात. सुरांच्या डोहात 2 नावाडी, नाव डोलानं वल्लवी. बघ काय हे शब्द याच सुरांच्या डोहात घ्या डुंबून. यमक कसं जुळतंय बघ. याच सुरांच्या डोहात घ्या डुंबून, जेव्हा गातात पूजा आणि पल्लवी. हे यमक आहे. हो, टुंबून पूजा आणि पल्लवी. ते ऍक्च्युली वल्लवी आणि आपली लाडकी पल्लवी राईम केलेलं आहे. वैभवच्या आणखीन प्रतिक्रियेची वाट न बघता जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पूजा आणि पल्लवीचं. डुम डुम डुमक डम डम डमक डुम डुम डुमक डम डुम 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 डुम
डुमक डम डम डमक डुम डुम डुमक डम डुम हे डुम 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 डम डमक डुम 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 डुमक डुम 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 डुमक डुम डुम डम 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 डमक डम डम डमक डम डम डमक डम डम डमक बाबूला छोड़ा तेरा अंगनारा 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 छोड़ा तेरा अंगनारा जाणून घेऊया आपल्या परीक्षकांची मतं. सावनी. पूजा पल्लवी मस्त काय माहोल बिल्डअप केला तुम्ही. थँक्यू. खूप मजा आली ऐकताना आणि त्याच्यातली एक्सप्रेशन्स सूर सगळंच मजा आली. कुठेतरी अंतरात मला असं वाटतं तालात उलट झालं का एकदा एके ठिकाणी एका उलट झालं ठिकाणी ना. झालं. हा मला जाणवलं खाली बरीचं काहीतरी घोळ झाला ना. हा तर आणि इवन शेवटचा तुमचा जो एकत्र कोरस होता ना आणि त्याच्यात जी हार्मनी केली होती त्याच्यात पण थोडं मला कणसूर वाटलं एके ठिकाणी पण बाकी जबरदस्त. तुम्ही चांगलं निभावता यार गाणं. खूप मस्त. थँक्यू. माहोल बनला. वा. काय कमाल आहे यार. काय दोघींचा आवाज आहे. काय गाता तुम्ही. किती सुरेल आहात. आणि हे म्हणजे भारतातल्या फार मोठ्या संगीतकारांपैकी A.R. रहमान साहेब एक आहेत ज्यांची गाणी काय आता सांगायचं आपण.
हे इतकं कठीण आहे खरं गाणं निभावणं आणि दोघींनी ॲट अ टाइम असं गाणं आणि त्यात पुन्हा ती मेलडी तशीच बरकरार ठेवून सुराला ठेवून टेम्पो सांभाळून तालाला सांभाळून फार कमाल केली तुम्ही. मला फार आवडलं गाणं तुमचं आज. थँक्यू. वा. सो ऑल द बेस्ट पुढच्या प्रवासासाठी. खूप मजा आली. थँक्यू. श्रोते हो, झी युवाच्या युवा सिंगर 1 नंबर केंद्रात तुमचं स्वागत आहे. आपण ऐकत आहात आपकी फरमाईश. या कार्यक्रमात पुढच्या स्पर्धकासाठी फरमाईश आलेली आहे पुण्याहून सावनी शेंडे यांच्याकडून. सावनी शेंडे लिहितात, आपल्या पुढच्या स्पर्धकांनी फक्त उडत्या चालीची गाणीच नाही तर शांत सुरांची गाणीही गावीत. त्यामुळे त्यांची फरमाईश पूर्ण करण्यासाठी येत आहेत ब्रह्मानंदा पाटणकर. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया नाला चोपाऱ्याची ब्रह्मानंदा पाटणकर हिचं. वीडू आज तो एकदम शान शान गाएगा क्या? हाँ पर मजा आएगा ना अपन लोग को? हाँ पक्का ना? नक्कीच. तो ऑल द बेस्ट. हो जाए. ऑल द बेस्ट. थँक्यू. राजहंस सांगतो कीर्तीच्या तुझ्या कथा. जाणता हृदयी प्रीत जागते जाणता जाणता. वा. मला एकतर खूप कौतुक वाटतंय की मागच्या आठवड्याला सावनी म्हटली होती की तू तुझ्या कम्फर्ट झोन मधून बाहेर ये आणि काहीतरी नवीन ऐकव आणि तिची इच्छा तू पूर्ण केलीस. हो की नाही? सावनी काय सांगशील? ब्रह्मानंदा, पहिलं तर थँक्स की माझी फरमाईश पूर्ण केलीस. आणि तुझ्यासाठी एक वेगळं पिच होतं बरोबर. आणि तिथे रुळायला तुला वेळ लागेल कदाचित. हां, त्या खूप कम्फर्टेबल नाही वाटलीस मला, पण तू अटेम्प्ट केलंस हे खूप छान केलं. कारण का वेगवेगळे प्रकार गाण्यातले हाताळायला पाहिजेत आपल्याला, आपल्या गळ्यातून निघाले पाहिजेत. आणि लताबाईंचा किंवा आशाबाईंचा आकार बघ ना तू. आकार इतका प्रॉमिनंट आहे गाण्यात. हां, जो नाही होता कामा, आ पाहिजे सुंदर. हां, आणि ही जी आहे ना तुझं कसं ना फोर्सफुली अटेम्प्ट केल्यासारखी जागा होती ती. हृदयी प्रीत जागते जा. इतकी नाजूक येऊ दे ना, मॉड्युलेशन येऊ दे तिथे. प्रत्येक वेळेला ती जागा मोठ्यांदी उमटवायला पाहिजे असं नाही. या जॉनरमध्ये हळूहळू नक्की रुळशील. सुराला काही प्रश्न नव्हता, तालाचा काही प्रश्न नाही. तू छान फील घेत होतीस त्याचा, पण अजून रुळायला वेळ लागेल असं मला वाटतं. वा. कळलं. आपण जेव्हा उडती गाणी म्हणतो आणि त्याच्यामध्ये फोर्स असतो, ठेका असतो, ती गाणी म्हणायला पण त्या अर्थानं सोपी असतात. पण अशा नाजूक हळूवार चाली बांधलेले जेव्हा असतात ना, ज्यात छोटं छोटं असं काम कशिद्यासारखं काम केलेलं असतं, तेव्हा आपण उघडे पडतो. म्हणून एक जॉनर आहे, त्या जॉनरमध्ये आपण गाणी गातो कारण ती आपल्याला येतात.
हा मंच असा आहे की जिकडे सगळ्या प्रकारचं गाणं आपल्याला म्हणता आलं पाहिजे. तो बेस्ट सिंगर असणार आहे. अटेम्प्ट केला सावनी म्हणते ते बरोबर आहे की अटेम्प्ट करायला पाहिजे, पण तो अटेम्प्ट करताना त्याच्यामध्ये पूर्णपणे उतरायला पाहिजे ना. तर ते गाणं मला अजिबातच नाही आज तुझं पटलं. थँक्यू. कदाचित आता या क्षणी तुला ते थोडंसं दूरचं वाटलं असेल गाणं, आपलंसं करून घ्यायला किंचित वेळ लागेल, पण एक दिवस याच मंचावरती असा येईल की तू ती जबाबदारी सुद्धा लीलया पेलशील आणि तेवढा कॉन्फिडन्स आम्हाला सगळ्यांना वाटतो. त्यामुळे ऑल द बेस्ट. ह्या बाकीच्या गाण्यांची सुद्धा, बाकीच्या पद्धतींची सुद्धा छान तालीम करत राहा आणि आणखीन छान गाणं ऐकायला तू आम्हाला नक्की आवडेल. करशील ते ब्रह्मानंद. Exactly. मला विश्वास आहे. सो ऑल द बेस्ट. युवा सिंगर 1 नंबरचे सगळे भाग तुम्ही कधीही, कुठेही आणि केव्हाही बघू शकता ZEE5 या ॲपवरती. त्यामुळे वेळ काय वाया घालवताय, पटकन डाउनलोड करा. आजच्या भागात आपण ऐकली 5 स्पर्धकांची गाणी. त्यातल्या एका स्पर्धकाला परीक्षकांकडून मिळाला गोल्डन ब्लास्ट. उद्या आणि परवाच्या भागात अजून 10 स्पर्धक आपली गाणी सादर करतील. त्यातले किती स्पर्धक जिंकतील आपल्या परीक्षकांचं मन आणि मिळवतील गोल्डन ब्लास्ट, हे आपल्याला कळणार उद्याच्या भागात. तेव्हा पाहायला विसरू नका आपला हा रंजक आणि मनोरंजक कार्यक्रम, ज्याचं नाव आहे युवा सिंगर 1 नंबर.